वैद्य राजश्री कुलकर्णी नाशिकच्या आयुष्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। पावसाळा आणि आपलं आरोग्य याविषयी आपण माहिती बघतोय। पावसाळ्यात आपल्या शरीरात काय बदल होतात याबद्दल आपण मागे माहिती पाहिली आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो त्याबद्दलची माहिती आज आपण थोडीशी जाणून घेणार आहोत। आयुर्वेद म्हणलं की पंचकर्म पंचकर्म असा शब्द वारंवार आपल्या कानावर पडतो, पण पंचकर्म म्हणजे नक्की काय याबद्दल फार लोकांना माहिती नसते। पंच याचा अर्थ पाच आणि कर्म याचा अर्थ कर्ण किंवा कृती करणं असा होतो। पाच प्रकारच्या ज्या विशिष्ट पद्धतीच्या शुद्धिक्रिया आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत त्याला पंचकर्म असं म्हणतात। तशा शुद्धिक्रिया लहान मोठ्या जर बघायच्या झाल्या तर त्याची संख्या 5 पेक्षा खूपच जास्त होते, पण प्रामुख्याने विशेषत्वाने आणि मोठ्या प्रमाणात जी पंचकर्म केली जातात ती संख्येने 5 आहेत, म्हणून त्याला पंचकर्म असं म्हटलं जातं। आता ही पंचकर्म का करायची त्याचा आयुर्वेद 2 प्रकारे आपल्याला एक्सप्लेनेशन देतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला गाईड करतो की पंचकर्म का करावीत। याची 2 कारणं आहेत। एक पंचकर्म असतात जी आपलं स्वास्थ्य रक्षण व्हावं, आपण आजारीच पडू नये, आपल्याला कुठले व्याधी होऊ नये ह्याच्यासाठी केली जातात, ज्याला आपण आजकालच्या भाषेत प्रिव्हेंटिव्ह म्हणू शकतो। म्हणजे आपलं स्वास्थ्य टिकवायचं, आजारी नाही पडायचं तर तुम्ही ही जर पंचकर्म करून घेतली तर दीर्घकाळ तुम्ही स्वस्थ किंवा निरोगी राहू शकता। दुसरा पंचकर्माचा जो भाग आहे त्याच्यामध्ये चिकित्सा म्हणून किंवा वेगवेगळ्या व्याधींचा उपाय म्हणून जी कर्म केली जातात तो त्यातला एक वेगळा अँगल आहे, त्याला आपण क्युरेटिव्ह पार्ट म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये रोग झालेला आहे, व्याधी झालेला आहे आणि तो आपल्याला बरा करायचा आहे आणि तो समूळ उच्चाटन करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात त्याला पंचकर्म असं म्हणतात। या 5 ज्या क्रिया आहेत त्याला आपल्याला बरेचदा आपल्या कानावर हे शब्द गेलेले असतात, त्यांची नावं अशी आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। ही ती 5 कर्म आहेत जी वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी केली जातात। अगदी थोडक्यात आणि आपल्याला समजेल असं जर सांगायचं झालं तर वमन ही जी शुद्धिक्रिया आहे ती प्रामुख्याने शरीरातला कफदोष जर वाढलेला असेल तर तो जवळून काढण्याचा मार्ग म्हणजे उलटी वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकणं, ह्या प्रक्रियेला वमन असं म्हणतात। विरेचन ही जी शुद्धिक्रिया आहे ती प्रामुख्याने पित्तासाठी केली जाते। शरीरात जर पित्त वाढलं असेल, पित्ताचे आजार निर्माण झाले असतील तर हे पित्त शरीरातून जर बाहेर काढून टाकायचं असेल तर ते खालच्या मार्गाने म्हणजे जुलाबावाटे शरीराच्या बाहेर काढलं जातं, त्या प्रक्रियेला आपण विरेचन असं म्हणतो। बस्ती ही जी तिसरी पंचकर्मातली प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी देण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर आपण एक प्रकारचे एनिमा देतो। मग याच्यात खूप वेगळे वेगळे प्रकार असतात, पण प्रामुख्याने क्रिया ही बस्ती देणं म्हणजे एनिमा देणं हे असतं। म्हणजे शरीराच्या मल जिथून बाहेर येतो त्या गुदद्वारातून काढा किंवा तेल आतमध्ये सोडणं याला बस्ती असं म्हणतात। नस्य याचा अर्थ नाकावाटे औषध शरीरामध्ये सोडणं। मग खांदा आणि त्याच्यावरचे जे काही अवयव आहेत त्यासाठी ज्या पद्धतीने पंचकर्माची क्रिया करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये नाकात औषध सोडलं जातं, त्याला नस्य असं म्हणतात। आणि 5वी जी शुद्धिक्रिया आहे त्याला आपण रक्तमोक्षण असं म्हणतो। मोक्षण म्हणजे काढून टाकणं। शरीरातलं दूषित झालेलं रक्त काही विशिष्ट प्रमाणामध्ये शरीरातून काढून घेतलं जातं, त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात। या प्रत्येक पंचकर्माची डिटेलमध्ये माहिती आपण यथावकाश पुढे जसं जसे आपले एपिसोड जातील तशा पद्धतीने बघणारच आहोत, पण प्रामुख्याने ही पंचकर्म जी आहेत ती ह्या दोषांना शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला करायची आहेत। एवढं आपण आत्ता जरी लक्षात ठेवलं तरी त्याची आपल्याला माहिती पुढे करून घेणं हे सोपं होईल। आणि मग ह्या ज्या शुद्धिक्रिया आहेत ज्या आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी करायच्या किंवा निरोगी राहण्यासाठी करायच्या त्या कोणत्या ऋतूत करायच्या, कशा करायच्या, जर आपल्याला काही आजार असतील तर त्याच्यासाठी ज्या शुद्धिक्रिया करायच्या आहेत त्या कोणत्या क्रमाने कराव्यात, कधी कराव्यात याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण पुढील भागात पाहू। धन्यवाद।